तर सीएनजीचा हा तुटवडा असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रिक्षा स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। तब्बल 1 ते 2 तासांपासून रिक्षा स्थानकांवर रिक्षा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। ठाण्यामध्ये सुद्धा सगळं असंच चित्र पाहायला मिळतंय। ठाणे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळच ठाण्यामधलं रिक्षा स्टेशन आहे, रिक्षा स्थानक आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठाण्यातल्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या सगळ्या रिक्षा या ठिकाणी असतात। अगदी लाईनमध्ये सगळेजण ठाणेकर यामध्ये उभे राहिलेले असतात, मात्र रिक्षा चालकच नाहीये। सीएनजीचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे सध्या या ठिकाणी रिक्षा नाहीयेत आणि अशा लांबच्या लांब रांगा प्रवाशांच्या इथे लागलेल्या पाहायला मिळतात। तर काय नेमकी ठाण्यामधली सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। दुसऱ्या दिवशी आज ठाणे शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा पडल्यामुळे जी आहे ती प्रवाशांची मोठी गैरसोय एकंदरीत होताना पाहायला मिळते। सध्या ही दृश्य आहे ठाणे रेल्वे स्थानकामधील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रिक्षा स्थानकावरची आणि इथे तब्बल भली मोठी रांग जी आहे ती रिक्षा प्रवाशांची आपल्याला लागल्याचं पाहायला मिळते। तब्बल 1 ते 2 तासांपासून जे आहे ते अनेक प्रवासी या ठिकाणी रिक्षाच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला दिसून येत असतील आणि निश्चित स्थळ गाठण्याकरिता जे आहे ते कामावर जाण्याकरिता मोठ्या अडचणींना जे आहेत या सर्वच रिक्षा प्रवाशांना जे आहे ते जावं लागत आहे आणि मोठी तारंबळ एकंदरीत त्यांच्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो। असोबत हे रिक्षा प्रवासी आहेत। ताई, कुठे नेमकं तुम्हाला जायचं आणि किती वेळ आहे या लाईनीमध्ये? मला ऍक्च्युली 22 सर्कलला जायचंय, तिथे बँकेत जायचंय मला माझ्या, पण तरी पण मला अजून जास्त लेट होते। म्हणजे अजूनही फ्रिक्वेन्सी ऑटोची कमी असल्यामुळे अजूनही कोणी आलेलं नाही आहे आणि मी जवळजवळ 1 तास झाल्या ऑटोच्या लाईनीमध्ये आहे। त्यामुळे हा इश्यू लवकर सॉल्व्ह झाला ना तर आम्हाला सगळ्यांना खूप बरं होईल ऑफिसला जायला। तुला काय नेमकं सीएनजीचा जो तुटवडा पडलाय त्याच्या काय अडचणी होतात एक सामान्य प्रवासी म्हणून? तांत्रिक काही त्यांचा बिघाड झालाय, काही लिकेज झाले, त्या संदर्भात असं कळलं न्यूज वरती आम्हाला सुद्धा। आता एरवी असे 20 to 15 मिनिट मध्ये आम्हाला ऑटो फ्रिक्वेन्सी मिळून जाते, पण आता जरा जास्त वेळ झालाय। म्हणजे संपूर्ण आता रिक्षावाल्यांनाही दोष देऊन काय उपयोग नाहीये। किती वेळ झाला तुम्हाला? एक अर्धा तास झाला। निश्चित पाहिलं तर अर्धा 1 तास झाला। अनेक प्रवासी ते तात्काळ उभे आहेत। आणखीन काय प्रोसेस दादा, कुठून नेमकं तुम्ही आलेले आहात आणि कुठे तुम्हाला जायचं? किती वेळ झाला लाईनीमध्ये? मी साहेब मागच्या 1 तासापासून लाईनीत उभा आहे। मी आसनगाववरून आलेलो आहे। कुठे जायचं? 22 नंबरला आहे, आमची मीटिंग आहे वागळे सर्कलला। आता मीटिंगला लेट पोहोचाल तुम्ही, 1 तास झाला लाईनीमध्ये उभा आहात। किती वाजता मीटिंगला पोहोचायचं? साधारणतः किती वेळ झालाय? मीटिंगला बघा आम्हाला 10:30ला पोहोचायचं होतं, 10:30 इथेच व्हायचं। मागच्या 1 तासापासून आम्ही इथे उभा आहे। घरातून मी बघा 7:30ला निघालेलो आहे। किती फटका बसतो? सीएनजीची तिथे अडचण झाली निर्माण, त्यामुळे किती एकंदरीत फटका बसतोय? फटका म्हणजे आता आम्ही चाकरमानी माणसं, म्हणजे प्रवासासाठी रिक्षा किंवा बसेस यांच्यासाठी आम्ही प्रवास करतो, तर आम्हाला कामावर जाण्यासाठी लेट होतो। लेट झाल्यामुळे मग सगळं लेट मार्क वगैरे सगळ्या गोष्टी आहेत। निश्चित पाहिलं तर अनेक चाकरमानी जे आहेत या ठिकाणी अडचणीमध्ये आता सापडलेले आहेत। सीएनजी तुटवडा एकंदरीत संपूर्ण मुंबईसह ठाणे असेल, नवी मुंबई असेल या भागात जो निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय या ठिकाणी होताना पाहायला मिळते। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।